वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात। एक कृष्ण पक्षात येते आणि एक शुक्ल पक्षात येते। प्रत्येक महिन्याला येणाऱ्या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे। आता मार्गशीर्ष महिन्यात कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला पहिला उपवास केला जाणार आहे। या उपवासाला सिद्धी योगाने भगवान विष्णूची पूजा केल्यास सर्व कार्य सफल होतात आणि मनोकामना पूर्ण होतात। हिंदू धर्मात एकादशीला विशेष धार्मिक महत्त्व आहे। असे मानले जाते की एकादशीच्या दिवशी व्रत केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि जीवनातील संकट दूर करतात। मान्यतेनुसार एकादशीचे व्रत केल्यास मोक्ष प्राप्त होतो आणि एकादशीची पूजा करणे हे अश्वमेध यज्ञाइतकेच पुण्यकारक आहे। कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्यात सप्ला एकादशी साजरी केली जाते। पंचांगानुसार मार्गशीर्ष महिना जानेवारीमध्ये येतो। चला जाणून घेऊया जानेवारीमध्ये कोणत्या दिवशी सप्ला एकादशी येत आहे आणि सप्ला एकादशीच्या दिवशी पूजा कशी केली जाऊ शकते। सप्ला एकादशीची पूजा पंचांगानुसार 2024 मध्ये 7 जानेवारी रविवारी सप्ला एकादशीचा उपवास केला जाणार आहे। सप्ला एकादशी तिथी 7 जानेवारी रोजी सकाळी 12:41 सुरू होईल आणि 8 जानेवारी रोजी रात्री 10:41 समाप्त होईल। त्यामुळे 8 जानेवारीला सकाळी 7:15 पासून ते 9:20 या वेळेत सप्ला एकादशीचा उपवास सोडता येईल। सप्ला एकादशीशी संबंधित अशी श्रद्धा आहे की हे व्रत केल्याने जीवनात सुख आणि सौभाग्य प्राप्त होते। या दिवशी व्रत केल्यास मोक्ष प्राप्ती होते आणि जीवनात यशही मिळते। या दिवशी पूजा करण्यासाठी सकाळी उठून स्नान केले जाते। यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान विष्णूचे ध्यान करत एकादशीचे व्रत केले जाते। या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तूंना खूप महत्त्व आहे। पिवळे कपडे, पिवळी फुले, पिवळा प्रसाद यांचा पूजा साहित्यात समावेश आहे। पूजेसाठी भगवान विष्णू समोर दिवा लावतात आणि हळद आणि कुंकू लावून तिलक लावतात। यानंतर देवाला पेढे आणि तुळस अर्पण केली जाते। पूजेच्या वेळी विष्णू सहस्रनामाचा पाठ करणे देखील खूप शुभ आहे। यानंतर आरती करून पूजा पूर्ण केली जाते। एकादशी व्रताचे नियम एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे। त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे, आचमन करावे व व्रताचा संकल्प घ्यावा। व्रताचा संकल्प केल्यानंतर भगवान विष्णूचे ध्यान करून त्यांच्या मंत्रांचा जप करावा आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी तिथीला उपवास सोडावा। एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळस अर्पण करा। असे केल्याने तुम्हाला लवकरच भगवान विष्णूची कृपा प्राप्त होईल। सनातन धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे। हा दिवस जगाचा निर्माता भगवान विष्णू यांना समर्पित आहे। या दिवशी भगवान विष्णूची विधीपूर्वक पूजा केली जाते। तसेच विशेष कार्यात यश मिळवण्यासाठी उपवास केला जातो। एकादशीचे व्रत केल्यास साधकाला अपेक्षित फळ मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे। त्यामुळे भक्त एकादशी तिथीला भगवान विष्णूची भक्तिभावाने पूजा करतात। जर तुम्ही एकादशीच्या दिवशी व्रत ठेवत असाल तर 2024 मध्ये येणारी सप्ला एकादशीची तारीख नक्की लक्षात ठेवा। जो व्यक्ती मनोभावे या एकादशीचे व्रत करतो आणि रात्री जागरण करतो त्याला वर्षानुवर्षाचे पुण्य प्राप्त होते। या दिवशी भगवान विष्णूची पूजा अर्चना करा। पहाटे उठून व्रताचे संकल्प करा। दिवसभर निराहार राहून सायंकाळी भगवान विष्णूला पिवळे वस्त्र, केळी आणि लाडूचा प्रसाद दाखवावा। सत्यनारायण कथापाठ करून आरती करा। या एकादशीच्या दिवशी तांदळाचा कोणताही पदार्थ बनवू नये किंवा भगवान विष्णूला तांदूळ अर्पण करू नये। दुसऱ्या दिवशी पहाटे सूर्य भगवानाला अर्घ्य अर्पण केल्यानंतर व्रताचे पारायण करावे। पद्मपुराणात या एकादशीचे वर्णन आढळते। महाराज युधिष्ठिरने सांगितले आहे की हे जनार्दन, मार्गशीर्ष कृष्ण एकादशीचे काय नाव आहे? त्या दिवशी कोणत्या देवी देवतांचे पूजन केले जाते आणि त्याचा विधी काय आहे? कृपा करून मला सांगा। यावर भक्त वत्सल भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे धर्मराज, तुमच्याशी असलेल्या प्रेमपूर्वक संबंधामुळे तुम्हाला सांगतो की एकादशी व्रताव्यतिरिक्त मी अधिकाधिक दक्षिणा देऊन यज्ञ करणाऱ्यांनाही प्रसन्न होत नाही। त्यामुळे तिला अत्यंत भक्तिभाव आणि श्रद्धापूर्वक करा। त्यामुळे हे राजन, तुम्ही द्वादशी युक्त कृष्ण एकादशीचे महात्म्य एकाग्र चित्ताने ऐका। या एकादशीचे नाव सप्ला एकादशी आहे। या एकादशीचे देवता श्री नारायण आहेत। अत्यंत विधीपूर्वक या एकादशीचे व्रत केले पाहिजे। ज्याप्रमाणे नागांमध्ये शेषनाग, पक्ष्यांमध्ये गरुड, सर्व ग्रहांमध्ये चंद्र, यज्ञामध्ये अश्वमेध आणि देवतांमध्ये भगवान विष्णू श्रेष्ठ आहेत,
त्याप्रमाणे सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत श्रेष्ठ आहे। जो व्यक्ती सदैव एकादशीचे मनपूर्वक व्रत करतो तो मला परमप्रिय आहे। आता या व्रताचा विधी सांगतो, नीट लक्षपूर्वक ऐका। माझी पूजा करण्याकरिता ऋतूनुसार फळ, नारळ, लिंबू नैवेद्यासह 16 साहित्य गोळा करा। या साहित्याने पूजा झाल्यानंतर रात्री त्याला ग्रहण करा। या एकादशीच्या व्रताप्रमाणे यज्ञ, तीर्थ, दान, तप तसेच इतर दुसरे कोणतेही व्रत नाही। 5000 वर्षे तप केल्यानंतर जे फळ मिळते त्यापेक्षा जास्त सप्ला एकादशीचे व्रत केल्याने मिळते। त्यामुळे हे राजन, आता या एकादशीची कथा सांगतो ती ऐका। चंपावती नगरीमध्ये एक महिष्मान नावाचा राजा राज्य करीत होता। त्याला 4 मुले होती। त्यातील लुंपक नावाचा मोठा राजपुत्र महापापी होता। तो दररोज परस्त्री आणि इतर दुसऱ्या वाईट कामाकरिता पित्याच्या धनाचा दुरुपयोग करीत होता। तसेच देवता, ब्राह्मण, वैष्णवांची निंदा करीत होता। जेव्हा राजाला त्याच्या मुलाच्या या कुकृत्याबाबत कळले तेव्हा त्याने त्याला राज्यातून बाहेर हाकलून दिले। पित्याने हाकलून दिल्यानंतर काय करावे म्हणून त्याने चोरी करण्याचा निश्चय केला। दिवसा तो जंगलात राहत होता आणि रात्री आपल्या पित्याच्याच नगरीमध्ये चोरी करीत असे। इतकेच नाही तर तो प्रजेला त्रास देत असे आणि कुकर्म करीत असे। त्याच्या या वाढत्या प्रकारामुळे जनता भयभीत झाली होती। त्यानंतर त्याने जंगलात राहत असताना पशुपक्ष्यांची शिकार करून त्यांना खाऊ लागला। महिष्मान नगरीतील जनता त्याला पकडत तर असे, पण राजाच्या भीतीपोटी त्याला सोडून देत असे। ज्या जंगलामध्ये तो राहत होता त्या ठिकाणी एक भव्य आणि अतिप्राचीन पिंपळाचे झाड होते। नगरीतील जनता त्याची मनोभावे पूजा करीत असते। त्याच झाडाच्या खाली तो महापापी लुंपक राहत होता। या जंगलाला जनता देवी देवतांची नगरी मानत असत। काही काळ गेल्यानंतर लुंपकच्या अंगावरील कपडे जीर्ण झाल्यामुळे निर्वस्त्र झाला। त्यात कृष्ण पक्षातील दशमीच्या रात्री पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे तो कडकडू लागला। दिवस उजाडता उजाडता तो मूर्छित झाला। दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाल्यानंतर सूर्याच्या गरमीमुळे त्याला जाग आली। कसाबसा स्वतःला सावरत तो काही खायला मिळते का हे पाहण्यासाठी फिरू लागला। पशुपक्ष्यांची शिकार करण्या इतकी शक्तीही त्याच्या अंगात राहिली नव्हती। त्यामुळे ज्या ठिकाणी झाडांची जमिनीवर पडलेली फळे दिसली तो गोळा करून तो त्याच पिंपळाच्या झाडाखाली आला। तोपर्यंत सूर्य मावळतीला आला होता। तेव्हा आणलेली फळे त्याने झाडाच्या खाली ठेवली आणि परमेश्वराला प्रार्थना करून ती अर्पण केली। त्याच्या या उपवास आणि जागरणामुळे भगवान प्रसन्न झाले आणि त्याचे सर्व पाप नष्ट झाले। दुसऱ्या दिवशी पहाटे एक अतिसुंदर घोडा आणि अनेक वस्तूंनी सजलेला एक रथ त्याच्यासमोर येऊन उभा राहिला। त्याच वेळी श्री नारायणाच्या कृपेने तुझे सर्व पाप नष्ट झाले असून आता तू पित्याकडे जाऊन राज्य प्राप्त कर अशी आकाशवाणी झाली। ही वाणी ऐकून तो अत्यंत प्रसन्न झाला आणि दिव्य वस्त्र धारण करून भगवान की जय हो असे म्हणत पित्याकडे गेला। पित्यानेही प्रसन्न होऊन संपूर्ण राजपाट त्याला सोपविला आणि धार्मिक कार्याकरिता निघून गेला। त्यानंतर चंपावती नगरीवर लुंपक राजा राज्य करू लागला। त्याची पत्नी, पुत्र सगळेच भगवान नारायणाचे भक्त झाले। वृद्ध झाल्यानंतर लुंपक आपल्या मुलाच्या हाती राज्यभार सोपवून तपस्या करण्याकरिता जंगलात निघून गेला। त्यानंतर तो वैकुंठास गेला। त्यामुळे जो मनुष्य परम पवित्र एकादशीचे व्रत करतो त्याला शेवटी मुक्ती मिळते आणि जे हे व्रत करीत नाही ते पशुपेक्षा काही कमी नसतात। या सप्ला एकादशीचे व्रत केल्याने, महात्म्य वाचल्याने किंवा श्रवण केल्याने मनुष्याला अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते। सप्ला एकादशीचे महत्त्व। हिंदू पंचांगात म्हटलंय की मार्गशीर्ष मासात कृष्ण पक्षातील एकादशीला सप्ला एकादशी म्हणतात। या एकादशीला मान्यता अशी आहे की या दिवशी भगवान विष्णू आणि त्यांच्या सर्व अवतारांची पूजा केल्यास विशेष फळ प्राप्त होते। एकादशीच्या सर्व व्रतांमध्ये सप्ला एकादशीचे व्रत श्रेष्ठ मानले जाते। हे व्रत खऱ्या निष्ठेने आणि आस्थेने केल्यास तुम्हाला सौभाग्य आणि सफलता प्राप्त होते। सप्ला एकादशीचा पूजाविधी। अन्य एकादशी तिथीप्रमाणे सप्ला एकादशीची देखील पूजा केली जाते। सकाळी उठल्यानंतर स्नान करून व्रताचा संकल्प करा। नंतर देवघरात गंगाजल शिंपडून भगवान विष्णूची विधिवत पूजा करा। तुळशीची पानं, अगरबत्ती, सुपारी, फळ आणि श्रीफळ भगवान विष्णूच्या प्रिय गोष्टी आहेत। पूजा केल्यानंतर या अर्पण करा। सप्ला एकादशीच्या व्रताची कथा वाचा आणि नैवेद्य अर्पण करा। या शुभ दिनी विष्णूसोबत कृष्णाची देखील पूजा केली जाते। काही जण आपल्या घरी या दिवशी सत्यनारायणाचीही पूजा मांडतात। या दिवशी रात्री जागरणाचे देखील विशेष महत्त्व आहे। अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर प्रेस करा।